जे मिसिंग आहे ते शोधायचं ना तुम्हाला, पण कशाच्या मदतीने मला सांगा. तुम्ही सीआयडी बघितली का कधी? सीआयडी दया बरोबर ना. मग ते काहीतरी शोधायचे, कशाच्या मदतीने ते? हा, हिने जास्त बघितलं. ती म्हणते काहीतरी ते क्लू सोडायचे. कोण? आरोपी, चोर. मग का सोडायचे? तर मला पकडा म्हणून सोडायचे की नाही. मग ते काहीतरी मॅडम ती पडदा पुन्हा प्रॉब्लेम होतो. मग ते काहीतरी क्लू देणार आपल्याला, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही इन्स्पेक्टर समजा स्वतःला, आणि ज्यांनी प्रॉब्लेम दिला ते आरोपी, असंच का? आणि ते तुम्हाला सांगणार की चल, ते तुम्हाला केस देणार. ती लोक ही तुमच्या समोर एक केस दिली. आता याच्यामध्ये काहीतरी क्लू आहेत असं ही बोलते. हिंदीमध्ये सुराग होत आहे का? सुराग ना. हा, मग आता काहीतरी सुराग आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही ती केस सॉल्व्ह करायची ना. मग जे दिलेलं आहे ते महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, एकच राऊंड मारलाय, महत्वाचं आहे ना. त्या राऊंडची रेडियस महत्वाची आहे ना, आणि कम्प्लीट करायला वेळ किती लागतो महत्वाचं आहे ना, बरोबर आहे. मग आता आम्ही शांत, मी मागाशी सांगितलं की आपल्या बॅकग्राऊंडला ती इमेज तयार झाली का बघा. एक राऊंड मारायचा आहे, तुम्ही येला आहात, बरोबर आहे ना. रेडियस किती आहे? 10 मीटर आहे. मग एक राऊंड मारला की डिस्टन्स किती होतं सगळ्या गावाला माहिती आहे, 2 पाय. मग आता 2 पायची किंमत आता 10 असल्यामुळे मी 22चे 7 नाही घेत, 3.14 घेतो. चालतंय ना. आणि हे किती झालं? चालेल का? 2 पाय आर. मग आता मला सांगा हे किती होईल? 14 2 28, 14 2 28, आणि हे असं होईल ना. आणि पुन्हा हे 10, म्हणजे हे किती झालं? बरोबर काय बघ. मग एवढं अंतर त्याने कव्हर केलं किती वेळामध्ये? 40 सेकंदामध्ये. मग तुमच्याकडे आता टाइम पण आहे, डिस्टन्स पण आहे. मग तुम्ही मला सांगा, सिन्स स्पीड कशी काढली जाते? तर डिस्टन्स डिवाइड बाय टाइम ना रे. किती डिस्टन्स कव्हर केलं किती वेळामध्ये, म्हणजे तुम्हाला काय माहिती तुमची स्पीड. मग स्पीड किती आहे बघा, तर हे असं होईल ना, बरोबर आहे का. मग आता याचं डिव्हिजन करत असताना 10 ने डिवाइड केलं म्हणजेच काय राहिलं? हे असं होईल ना रे बाळांनो, बरोबर आहे का. आता मला सांगा हे जे डिव्हिजन आहे हे किती दिवस आहे? किती दिवसा डिव्हिजन आहे ते? मग ते मी करायचं का तुम्ही करायचं? आता करा बरं. तुझा टाइम बघ रे, जा तू जा. तू पुढे बस, तिथे जास्त गर्दी नको. ओके, सगळे कम्फर्टेबल. हा, एवढं कराल ना. किती आलं? 1.57 मीटर पर सेकंड. एवढी काय झाली? स्पीड झाली. किंवा बाळांनो गरज असेल तर करा, नसेल तर हे असं ठेवलं तर चालेल, कारण पुढे आपल्याला आणखी कॅल्क्युलेशन करायचे. समजा काही लोकांनी इथंच थांबले, नो प्रॉब्लेम, इथं थांबला तरी चालेल, कारण आणखी पुढे कॅल्क्युलेशन करायचंय. मग तुम्ही मला सांगा स्पीड भेटली का? आता तुम्हाला तेच विचारतायत की दी डिस्टन्स कव्हर्ड बाय हिम, त्याच ऍथलीटने एवढ्या वेळामध्ये कव्हर केलं डिस्टन्स किती? 2 मिनिट आणि 20 सेकंद. तर टाइम किती होईल मला सांगा टोटल? 2 मिनिट म्हणजे किती सेकंड? 2 मिनिट म्हणजे 120 प्लस, म्हणजे टोटल किती झालं? 140 सेकंड. चालतंय ना. आता तुम्हीच मला सांगा, बाळांनो बेसिक फॉर्म्युला माहिती आहे ना. हा, कुठला तरी मला सांगा. आता स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे ना. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स डिवाइड बाय टाइम, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू काय होतं? स्पीड इंटू, मान्य नाही एवढं तरी. मग आता मला सांगा, मी जरा म्हटलं देअरफॉर डिस्टन्स डी इज इक्वल टू स्पीड किती आहे? तुम्ही हे घ्या, स्पीडच आहे ना सगळी. मग मी म्हटलं चला आपल्याला हे सोपं वाटलं थोड्या वेळासाठी, हे म्हटलं किंवा हे सोपं घेतलं. समजा किती आहे? 62.8, 62.8 ना रे. डिवाइड बाय 40 इंटू किती आलं रे? हे 140 का? बरोबर आहे का? हे कॅन्सल ना, बरोबर आहे का. तुम्ही आणखी काय करू शकता? फार तर फार 2 2 जा आणि हे 7 असं करू शकता ना, बरोबर आहे का. मग आता मला सांगा आणखी 2 2 केलं तर हे 3 1 4, बरोबर आहे का. मग आता तुमच्याकडे आलं 31.4 गुणिले 7, एवढं तर कराल ना. चला पटकन करा बरं, फास्ट. एवढं सोपं तर यायला पाहिजे ना आपल्याला. आणि स्पीड वाढवावी लागेल आपल्याला. 219.8 का?
तर चांगली गोष्ट आहे बाळांनो, कारण डी जो ऑप्शन तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसला नाही तो डी ऑप्शन आहे 220 मीटर असा ऑप्शन आहे. मग तुम्ही काय गोल केलं असतं? बरोबर आहे ना? कळलं का आता? मग आता तुम्ही मला सांगा हे कुठल्या म्हणजे कुठल्या बेसिसवर आहे? तर साधी सोपी गोष्ट आहे. 8वीला जे आपण शिकलो की डिस्टन्स हे ऑलवेज कसं असतं? स्पीड इंटू टाइम ना रे बाळांनो. म्हणजे याच बेसवरती हे एक्झाम्पल झालेलं आहे. कळले का सगळ्यांना? एवढं करून पण जर कोणाला अडचण असेल तर लेक्चर झाल्यानंतर युट्यूबवरती जावा, बघा. आणि हो, 8वी 9वी 10वीचं बेसिक मॅथ थोडं करावं लागेल. कोणच आपल्या मदत येणार नाही, आपणच आपली मदत करावी लागेल. आणि हे पुढचे 14 महिने ठरवणार आहे तुमची लाईफ, हे मात्र मी आजही सांगतो. आणि त्याच्यातलं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला खरं देतो. मी प्रत्येक लेकराला समजून सांगायचा प्रयत्न करतो की 12वी आणि अदर एज्युकेशन मधला फरक. तुम्ही मला माझ्या फक्त प्रश्नांची उत्तर द्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं करिअर कळेल. माझा साधा प्रश्न नीट आहे का? समजा बाळांनो, उद्या 720 मार्काची नीटची परीक्षा झाली आणि तुम्हाला योगायोगाने 650 मार्क पडले किंवा 550 मार्क पडले. तर 550 मार्कावर तुम्हाला वाटतं का तुम्ही एमबीबीएस ला जाल? वाटतं का नाही? 550 मार्काला वाटतं ना? म्हणजे 550 मार्क आहेत तर तुम्ही कुठे जाऊ शकता? एमबीबीएस कडे, असं वाटतं. पण तेच मार्क जर 500च्या जवळपास झाले तर अलीकडे आले थोडेसे, तर एमबीबीएस कडे बघता का बीडीएस कडे? तेच मार्क थोडेसे आणखी अलीकडे आले तर तुम्ही बीडीएस बघता का बीएमएस कडे? तेच मार्क भरपूर अलीकडे आले तर डॉक्टर बघता का पुन्हा नर्सिंगचा विचार करता? मग नर्सिंग, फार्मसी. मग आता तुम्ही विचार करा, जर तुमचे मार्क चांगले होते तर तुम्ही डॉक्टर म्हणायला काय हरकत नव्हती. जेव्हा मार्क कमी आले तेव्हा लोक तुम्हाला सिस्टर म्हणायला लागले ना. बरोबर आहे की नाही? तिथं लाईफच बदलते. एक उदाहरण समजा ह्या दोघींच घेतलं आम्ही. हिला मार्क कमी पडले आणि तिला जास्त पडले, असं घेऊया. तसं काय म्हणजे आपलं पर्सनल काय म्हणजे हे नाही की बाबा तुम्ही आमच्या बांधला बांध पण नाही. एक उदाहरण घेतोय. हिला मार्क कमी पडले, ही झाली सिस्टर, आणि तिला जास्त पडले तर आयुष्यभर लोक तुम्हाला काय म्हणणार? सिस्टर सिस्टर सिस्टर. आणि तुम्हाला हे 14 महिने ठरवतात. पण त्याच्या उलट समजा बाळांनो, ह्या दोघींना चांगलेच मार्क पडले, ह्या दोघी एमबीबीएस लाच गेल्या. एमबीबीएस ला गेल्यानंतर लोकांना यश मिळाल्यानंतर ते पचवणं अवघड असतं ना. एमबीबीएस ला गेल्यानंतर ही म्हटली एवढं काबड कसं करून आपण एमबीबीएस ला आलो, इथं पण इमानदारीने अभ्यास करायचा. आमची तनुजा मात्र एमबीबीएस ला गेली की म्हणजे आता एमबीबीएस ला नंबर लागला ना, विषय काय, आपण काय अभ्यासच नीट करायचं नाही. मग पहिल्या वर्षी हिनं गेल्यापासून इमानदारीने अभ्यास केला, चांगले मार्क पडले. पहिल्या वर्षी हिनं त्याच भ्रमात इकडे ही ऍक्टिव्हिटी कर, ती ऍक्टिव्हिटी कर, इकडे कुठं गॅदरिंग बघ, हे बघ, त्यातच तिने वेळ घालवला. पहिल्याच वर्षी हिचे 2-3 विषय गेले, 3 गेले, 2 गेले, बरं 1 तर गेला. हिला चांगले मार्क पडले. पण जेव्हा ही नापास झाली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं नाही, आता आपण इमानदारीने अभ्यास करायचा. आणि पुन्हा ती पेटून उठली, पुन्हा तिने पण अभ्यास केला. तरी शेवटी जेव्हा बाहेर पडल्या, दोघी डॉक्टर्स म्हणून बाहेर पडल्या ना. जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशनला जाता, थोडं 21-22 जरी झालं तरी दोघींना डॉक्टरच त्याग लागलाय. पण इथे 21-22 झाल्यास काय होईल तुम्हाला कळेल ना. ती डॉक्टर आणि ही कोण? सिस्टर आहे. लक्षात येत आहे का? आणि तुम्ही ब्रदर. हे कोणच लक्षात घेत नाही. आपलं हे डेप्थच एज्युकेशनची कळत नाही. त्यामुळे तुम्ही ठरवायचंय बाबांनो की आता इथं एवढ्या गर्दीमध्ये प्रत्येकाला, मी प्रत्येकाकडे पर्सनली जाऊ शकत नाही. तुमचं स्वतःला तुम्हाला माहित आहे की हे गणित तुमच्यातल्या 50% लोक म्हणतील एवढं सोपं होतं, डबल नका सांगू. पण सोन्यानो, राहिलेली जे 50% आहेत ना, त्यातली कमीत कमी परत अर्धी, 50%तली परत अर्धी म्हणजे 25% वर्गातले लेकर असे आहेत की ते म्हणतील मला खरंच नाही कळालं. आता ते का नाही कळालं तर त्याला कमीत कमी एवढं तर कळायला पाहिजे की बाबा हा 8वीचा फॉर्म्युला होता. आता नाही कळला म्हणजे तू 8वीला कुठं होता? लॉकडाऊन मध्ये का? बरोबर आहे का? हे डोक्यात तेवढं ठेवा फक्त. असो, आता नेक्स्ट क्वेश्चन. आणि जर कोणाला डाऊट असेल एवढं करून तर एकदा युट्यूब वरती बघायचं, आणि एवढं करून पण काय वाटलं तर मला पर्सनली बोलायचं. तर चला त्याच्या पुढचा क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन मला याच्यासाठी मला सेपरेट थोडंसं अगोदर शिकवायचंय. प्लीज, मी थोडस एक खूप 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 इंटरेस्टिंग गोष्ट असल्यामुळं मला एक क्वेश्चन घ्यायच्या अगोदर मला थोडस एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचे आणि पुन्हा बघूया. तर चला आता इकडे नीट बघा. आता बस
एकाच वेळी तुम्ही थोडा असा विचार करायचा की तुमच्याकडे समजा टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे, स्कूटी सायकल काहीतरी आहे. तुमच्या गाडीचं चाक कसं फिरतं? गोल सर्क्युलर आहे. आणि तुमची गाडी कशी जाते? बरोबर ना. तुमचं टायर्स व्हील गोल फिरतं आणि गाडी तिथंच गोल फिरते का गाडी पुढे जाते? मग याचा अर्थ तुमचं होतं लिनियर मोशन. तुम्ही म्हणजे पॅसेंजर ना फोर व्हीलर मधले, तुमचं काय होतं? लिनियर मोशन. तुमच्या गाडीचं काय होतं? लिनियर मोशन. पण टायरचं काय होतं? मग गाडीचं लिनियर मोशन का होतं? कारण तुमच्या टायरचं सर्क्युलर मोशन होतं. मग आता तुमच्या डोक्यात घुसलं असेल की अरे पहिल्या दिवशी सांगितलेलं एस इज इक्वल टू आर इंटू, बरोबर आहे ना. म्हणजे अँगल आणि लिनियर मध्ये रिलेशन आहे. हे तर फोर व्हीलर सांगते ना, टू व्हीलर सांगते. गाडीचं टायर गोल फिरतं पण गाडी मात्र सरळ जाते. मग बऱ्याच लेकरांना एवढी छोटीशी गोष्ट त्रास देते. मग त्यांच्यासाठी एक साधा प्रश्न. हा तुमचा रोड आहे, ब्ल्यू कलरचा रोड आहे. जगात कुठली तर कंट्री आहे म्हणे त्यांचा ब्ल्यू कलरचा रोड आहे. मला माहित नाही स्वीडन नॉर्वे असलं काहीतरी आहे. आपण तेच घेतलं. याच्यावर तुमच्या गाडीचं हे एक चाक दाखवलं मी, चालतं का? आता माझा साधा प्रश्न आहे, तुमच्या गाडीचं टायर भले ग्राउंडला मल्टिपल पॉइंटला टच झालं ना, आपण आयडियल घ्यायचं की ते याच पॉइंटला टच झालेलं आहे. लक्षात आलं का? हा. मग मी ज्या ठिकाणी टच झालं त्याला म्हटलं ए पॉइंट. आता हे टायर गोल फिरून इथं आलं. मग हा पॉइंट ज्याला मी ए पॉइंट, त्या टायरचा ए पॉइंट होता ना, तो परत ग्राउंडला टच झाला. म्हणजे मी एक राऊंड मारला असेल ना, बरोबर आहे की नाही? मग एक राऊंड मारला मी एचा इथं बी ला पोहोचलो, तर हे ए आणि बी हे अंतर किती असेल? 2 पायर असेल ना. म्हणजे गाडीचा टायरचा सरकम्फरन्स. म्हणजे हे अंतर किती असतं? मग एक राऊंड मारला की एक 2 पायर ना. आणि जर 10 राऊंड मारले तर 10 2 पायर. 100 राऊंड मारले तर. बरं, दुसरी गोष्ट, जर तुमचं व्हील, तुमचं चाक मोठं असेल तर, कारण तुमचं अंतर कशावर अवलंबून असणार? बरोबर आहे की नाही? मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे, अरे सर्क्युलर मोशन मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कॉन्सेप्ट ही आहे की एकदा चाक फिरलं की पुढे किती जाणार? 2 पायर. बरोबर आहे की नाही? मग आता साधं सोबत ट्रॅक्टर बघितले कोणी? ट्रॅक्टरचं पुढचं हेड बघितलंय? मग त्याला पुढच्या ट्रॅक्टरच्या हेडला 4 टायर असतात ना. मग जिथं ड्रायव्हर बसलेला असतो ती बऱ्यापैकी मोठे टायर्स असतात ना, आणि पुढचे. मग तुम्ही मला सांगा की मागचं टायर एकदा फिरलं की पुढचं पण एकदाच फिरत असेल का जास्त वेळा फिरावं लागेल? म्हणजे पुढच्या टायरची अँग्युलर स्पीड जास्त वेळ फिरावं लागतं ना, जास्त. आणि मागच्याची पण दोघांची लिनियर मात्र सेमच असेल ना. डोक्यात घुसतं काय सगळं? आणि हेच तिकडं असतं परीक्षेला. असो, जर ही कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर चला आता पुढचा प्रश्न. अगेन केबीसी सारखं ढांटाढाण म्हटल्यासारखं. चला आता, ओके, एकच मिनिट. हा, चला. तुमच्या स्क्रीनवरती पुढचा तो क्वेश्चन येतोय. आता याला कसं डोकं लावायचं ते लावा. काही लोकांना जड वाटलं तर वाटलं. आता काय, शेवटी मी एक ठरवलेलं आहे की तुम्हाला पचतं का नाही मला माहित नाही, पण मी मात्र एक्झामच्या लेवलनुसारच मला शिकवावं लागणार आहे. चला, क्वेश्चन मध्ये काय डाऊट असेल तर परत घेतो. ए व्हील कव्हर्स ए डिस्टन्स ऑफ 9.5 किलोमीटर इन 2000 रिव्हॉल्युशन्स. म्हणजे किती राऊंड मारावे लागतात, किती अंतर कव्हर करण्यासाठी, असं ते सांगतायत. पुढे द डायमीटर ऑफ द व्हील इज विचारलेले आहे. त्या चाकाचे डायमीटर विचारलेले आहे. आणि माझ्याकडून हे करताना थोडा प्रॉब्लेम झाला. ए 15 मीटर आहे. ए किती आहे? 15 मीटर. ऑप्शन बघा परत. ए 15 मीटर आहे, बी आहे 7.5 मीटर आहे, सी सांगितलेलं आहे 1.5 मीटर, आणि डी घेतलेला आहे याच्यामध्ये 3 मीटर. लक्षात आलं का? ओके, हे तुमचे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला डायमीटर विचारले, रेडियस नाही. तिथं काही लोक कन्फ्युज होतील. प्रयत्न करून बघायचा. आलं आनंद आहे, नाही आलं मी सोडवणारच आहे. .5 मीटर. काय प्रॉब्लेम आहे का? 15, 7.5, 1.5, 3. आणि सगळ्या लेंथ कशामध्ये सांगितलेत मी? मीटर मध्ये.
पटकन आलं. व्हेरी गुड बाळा. प्रतीक्षाचं सगळ्यात फास्ट आलेलं आहे सगळ्यात अगोदर. आणखी कोणाचं 1.05 डिव्हिजन फिर से कर एक बार, फिर से एक बार. 5वीला जाऊन बघ, 6वीला जाऊन बघ, सुटेल. 12वीत नको थांबू. 1.5 ना. गुड. अडचणी छोट्या लेवलच्या येतात तुम्हाला, मोठ्या लेवलच्या नाहीतच मुळात. सुफियान कुछ ट्राय हो रहा है? ठीक है. ऑब्वियसली जो मैथमेटिकल स्टेप है उसके हिसाब से हमें करना पड़ेगा ना. हमें देख मल्टीप्लिकेशन करना है, डिवीजन करना है, ये हम नहीं बोल सकते. वो क्वेश्चन हमें बताएगा ना क्या करना है. ठीक है. सोडवायचं का? ओके. मिसबा एवढा वेळ लागला. वैष्णवी, श्रेया, वैष्णवी काय करता तुम्ही? एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. किल्ला ओके. मी सोडू का? स्टार्ट. बस ते तुम्ही बस 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 चला, तुम्हाला वेळ दिलता ना. माझा पहिला क्वेश्चन आहे की हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही 12वीला असायला पाहिजे का 8वी 9वीच्या मुलांना हा सुटला असता? अरे त्याचं तरी उत्तर द्या रे. हा कम्प्लीट आता याच चॅप्टर मध्ये ज्या काही कॉन्सेप्ट आहेत त्याने सुटतो का तुम्हाला ह्या 8वी 9वीच्या स्केलने सुटला असता? अरे टायर गोल फिरतो म्हणजे आपण एवढे पुढे जातो, याच्यावर सुटतो ना. हा, मग मला सांगा, जर एक राऊंड मारला की आपण किती पुढे जातो? 2 पाय. आणि 10 राऊंड मारले तर 10 इंटू, बरोबर आहे ना. एक राऊंड मारलं की 2 पायर म्हणजे एकदा सर्कम्फरन्स होतो. 2 राऊंड मारले तर 2 इंटू 2 पायर. 100 राऊंड मारले तर 100 इंटू. मग आता राऊंड किती आहेत? अरे बाबांनो, रिव्हॉल्युशन शब्दाचा अर्थ मी सांगू का? भूगोलात 4 वेळा ऐकलेला असेल ना. हा, म्हणजे किती राऊंड झाले? मग याचा अर्थ टोटल डिस्टन्स किती कव्हर होईल? तर 2000 इंटू 2 पाय आर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, डिस्टन्स दिलाय का? अरे दिलंय का? पण ऑप्शन सगळे मीटर मध्ये आहेत आणि डिस्टन्स कशात आहे? म्हणजे पहिलं काय काम करायचं? किलोमीटरचं. मग 1 किलोमीटर म्हणजे 100 मीटर असतं नाही? अरे वा, येतं गेलं. किती असतं? 1000. मग 9.5 किलोमीटर. याला 9.5 किलोमीटरच्या ठिकाणी के मीन्स 1000 ना रे, आणि मीटरला मीटर. तर हे 9500 मीटर होईल ना. म्हणजे इकडे काय येणार? 9500 मीटर. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर इकडे 2000चं 2000 सेम ठेवलं. आता मला सांगा, पायला पाय ठेवला थोड्या वेळासाठी. आता तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला की तुम्हाला हे 2r असं केलं, आणि स्वतःला प्रश्न विचारला की त्यांनी रेडियस विचारली का डायमीटर विचारली? डायमीटर आणि रेडियस मध्ये काय रिलेशन असतं? कोण मोठं असतं? मग मला सांगा, डायमीटर ऑलवेज इक्वल्स टू 2 टाइम्स रेडियस ना रे. मग 2r च्या ठिकाणी काय येईल? मग 2r शोधणं म्हणजे डायमीटर शोधणं की नाही? मग तुम्ही मला सांगा, आता या ठिकाणी जर आम्ही म्हटलं देअरफॉर 2r म्हणजेच डायमीटर ना रे, आणि हे 9500 बरोबर ना, डिवाइड बाय हे 2000 आणि खाली काय येणार आहे हे. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मला सांगा, इथं तुम्ही काय करायला हवं? हे दोन सगळ्यात अगोदर तुम्ही तसं करायचं. काय करायचं करा. थोड्या वेळासाठी मला फक्त एवढं सांगा की तुमच्याकडे जे ऑप्शन आहेत त्याच्यात मला असं वाटतं की पायची किंमत तुम्ही काय घेता? आता 22/7 करून घेता का 3 पॉईंट समथिंग न घेता? जे तुम्हाला ओके वाटतं. कारण मला असं वाटतं 3 पॉईंट समथिंग घेतली तर बरं होईल, कारण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे होईल. तुम्हाला जसं वाटतं तसं. आता तुम्ही एक छोटस काम केलं सगळ्यात पहिलं, तर हे वरचे 2 0 आणि खालचे 2 0 गायब केलं चालेल ना? हा, चला इकडे घेऊया आता ह्याला. वरती राहिलं 95 होणार आहे आणि खाली राहिलं 20 आणि पाय 3.14 केलं. चालतं का? मग आता तुम्ही मला सांगा, किंवा मला असं वाटतं की थोडस पुढे हे 2 पॉईंट घालवण्यासाठी, पण ठीक आहे, जसं करायचं तसं करू. आणखी हा 0 जर समजा घालवला असता तर हे असं राहिलं असतं ना,
9.5 डिवाइड बाय 2 आणि हे 3. चालेल ना? मग सगळ्यांना माहिती आहे हे 9.5 आहे, तर हे 6.28 होतं ना, गुणाकार आपण केला 4 वेळा. मग आता तुम्हीच मला सांगा, याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बघा आणि लगेच उत्तर सापडतं. सगळ्यात पहिली गोष्ट 6 आणि 9 आहे म्हणजे 1 पॉईंट समथिंग येईल ना, मग 1 पॉईंट समथिंग येणार ऑप्शन कुठे येतं? आणि ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यावेळेस एवढं आल्यानंतर तुम्हाला कळालं का रे 6 1 जा 6 ना, म्हणजे 1 पॉईंट समथिंग उत्तर येणार म्हणल्यानंतर तुम्ही ऍक्युरेट उत्तर काढत बसणार का लगेच गोल करून टाकायचं? एवढं कळतंय ना? आता तिथं उत्तर दिसत असताना जर तुम्ही वेळ घालवत बसलात तर तुमचा पेपर निघला म्हणायचं. मग तुम्ही मला सांगा, हे सुटायला पाहिजे होतं का नाही? नक्की यायला पाहिजे होतं ना? समजलं सगळ्यांना? चला आपण पुढे काहीतरी जाऊया. चला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कळाले का रे आता? हा, चला आता पेज नंबर, सॉरी एकच मिनिट, पेज नंबर सेम बॉटमला आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट स्टडी केलंय का आपण? केले ना? चला नोट्स ओपन करा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओपन बघा, चला फास्ट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट लेंथ मध्ये ना रे, मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशामध्ये? अँगल मध्ये ना. चला आता मग माझा साधा प्रश्न आहे, नीट बघा. आता एक राऊंड मारला तुम्ही इकडे पळालात तर तुमचं लिनियर जे डिस्प्लेसमेंट आहे किंवा डिस्टन्स थोड्या वेळासाठी म्हणूया ते 2πr असेल ना, आणि इथं अँगल किती सबटेंड केलेला असेल? थीटा 2π. बरोबर आहे का? हे झालंय का आपलं? जोरात सांगा मला. मग तुम्ही परत मला साधा प्रश्न विचारायचा आहे, नीट बघा इकडे. परत इकडे जे नवीन आहेत ना त्यांचा मला थोडासा लोड येतो, कारण त्यांच्या ते लक्षातच येत नाही. तुम्ही ए ला आहात, एक राऊंड मारून आलात तुम्ही अंतर किती कव्हर केलं? 2πr असंच म्हणता तुम्ही हे डिस्टन्स झालं तुमचं 2πr. पण एका सर्कल मध्ये अँगल किती असतो? थीटा. तर तुम्ही काय म्हणता? 360 डिग्री म्हणता. हे तर माहिती ना तुम्हाला? हे कधीपासून 8वी 9वी 10वी जॉमेट्री सांगता ना आपलं. एक सर्कल म्हणजे अँगल किती असतो? 360 डिग्री, एवढं माहिती ना. पण ज्यावेळेस आम्ही 12वीला येतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की अँगल मोजायची ही जुनी पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे सर्क्युलर मेथड. शिकलो ना आपण? तर सर्क्युलर मेथड मध्ये हा जो अँगल असतो तो असतो 2π रेडियन म्हणायचं. काय म्हणायचं? मग मला सांगा 2π रेडियन म्हणजे 360 डिग्री असतं. बरोबर आहे की नाही? मग आता पाय रेडियन म्हणजेच काय होणार? 360 डिग्री डिवाइड बाय 2 होणार ना, म्हणजेच हे होणार 180 डिग्री. मग पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री आणि फक्त पाय म्हणजे 22/7 किंवा 3.14. दोन्हीतला फरक कळाला का? मग मी जर आता तुम्हाला काही कन्व्हर्जन करा म्हटले, करता येतील का? नक्की येतील, नक्की. चला आता बघा नेक्स्ट पेज वरती मी तुम्हाला काही काम देणार, तुम्हाला येतं का बघायचं. मी म्हटलं 4π रेडियन म्हणजे किती डिग्री? सांगा बरं मला, साधं सोपं काटीवाटी येतं. 4π रेडियन म्हणजे किती डिग्री? आता आपलं ठरलंय ना, पाय रेडियन म्हणजे 180. आता तुम्हीच म्हणलात ना मला, मग इथं असं होईल ना, 4च्या ठिकाणी 4 आणि पायच्या ठिकाणी 180. मग हे किती होणार? 18 एवढे डिग्री होणार ना, नक्की ना. मी तुम्हाला आता म्हटलं 1/4 पाय रेडियन म्हणजे किती डिग्री? आता सांगा बरं. जेवढा वेळ लागतो खरे पटपट पाहिजे ना, सोपं सोपं आहे ना चालू. केवढा वेळ लागला ते प्राची? काय चाललंय हे? अरे 1/4च्या ठिकाणी 1/4 ना, आणि पाय काय रेडियन आहे ना, मग किती? तुम्हाला एवढं जमीन आहे का? 180 ला कितीने डिवाइड करायचंय? जर हे 2 ने केलं तर वरती 90 होत आहे ना, मग 90/2 म्हणजे 45 असेल ना बाळा. एवढा वेळ लागतोय का? अरे तुम्हाला एवढं स्ट्रॉंग बनायचंय म्हणून तर प्रत्येक पायरीवरती येलो ना मी. तुम्ही विचारा ही कुठली लेवल आहे? एकदम सोपी लेवल आहे की नाही? मग चला पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला म्हटलं आता शांत डोक्याने बघा. 5/2 into पाय रेडियन
इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री असा प्रश्न विचारला. आता हे तरी यायला पाहिजे. बेसिक बेसिक मॅथ चालू आहे ना 5वी 6वीचं, तेवढं करावं लागेल ना रे. वॉर्मअप चालू आहे. 450 शुअर. हा चला बघूया आपण. 5 ला 5 ना, आणि असं केलं तर चालेल का? पाय रेडियन डिवाइड बाय 2 केलं तर चालेल. चला 5 ला 5, पाय रेडियन म्हणजे 100 भागिले 2, मग 180 भागिले 2 किती होतं? हा मग 5 गुणिले 90, 9 5 45 म्हणजे 450 डिग्री. बरोबर आहे की नाही? कळलं का आता? बरं आता त्याच्या पुढचा प्रश्न आता कसं करताय बघूया. 900 डिग्री म्हणजे किती रेडियन? आता सांगा बरं. 4 पाय रेडियन. आता तू 4 पाय रेडियन 720 सांगितलंस की रे? हा समजा ना. अरे आपला क्लास आहे ना, इथं दुसरं कोणी? तुम्हाला काय कुठला स्क्वॉड आला विचारलं तुला कसं नाही रे कळलं, तुला कसं नाही? आपलाच क्लास आहे ना. मग आपल्याला नाही कळलं तर तुम्ही शेजाऱ्याकडे जाऊन म्हणता सर मला हे कळेल नाही, मलाच विचारायचं ना कळलं का नाही? नाही कळलं तर नाही कळलं समजा. हा आता तुम्ही म्हणाल सर हे नाही लक्षात आलं, नो प्रॉब्लेम. काय होतं माहितीये का, बऱ्याचदा खूप सोपं असलं आणि सोपं चुकलं ना आपल्याला लाज वाटते कसं विचारायचं. पण विचारा रे. मला माहित आहे तुम्ही शाळेत जायला तयार होतात पण लॉकडाऊन होतं. तुम्ही अभ्यास करायला तयार होतात पण लॉकडाऊन होतं. तुम्ही अभ्यास करायला तयार होतात पण कोणीतरी तुमची पुस्तकं फाडत होतं. बरोबर आहे की नाही? है ना? नीट बसा. चला आता इकडे बघा. हा प्रश्न आता उलट करायला सांगितलं तुम्हाला. मग तुम्हाला A to B सांगितलं, तुम्ही म्हणाला आम्हाला ते शिकवलंच नाही, आता कशाला शिकवायचं? हे असं जायचं सांगितलं, मग तसं उलटायचं कळत नाही का तुम्हाला? तरी पण बघूया आपण. मला सांगा आता इकडे बघा. 100 सॉरी हे किती होतं? बरोबर आहे ना? आता माझा साधा प्रश्न आहे. सिन्स 2 पाय रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री ना रे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला की ज्या वेळेस तुमच्याकडे रेडियन होतं आणि त्याचं जर डिग्री करा म्हटलं तर तुम्ही 180 न गुणत होता ना. मग आता तुम्ही याला 180 न काय करावं लागेल? एवढं सोपं आहे ना? एवढं सोपं आहे ना? तर ते आन्सर कशात येणार? पाय मध्ये येणार ना. मग आता तुम्ही मला सांगा, मी जर असं केलं, साधी सोपी गोष्ट आहे की याला मी म्हटलं 900 डिवाइड बाय, बरोबर आहे ना? हे कॅन्सल झालं तर हे आन्सर किती येणार? 5. बरोबर आहे का? पण पुढे मला काय म्हणावं लागेल? 5 रेडियन का 5 पाय रेडियन? 5 पाय रेडियन का 5 रेडियन? पक्का ना? का पाय घ्यावं लागेल? कारण मी कितीने डिवाइड केलं. बरं क्रॉस चेक करून बघायचं. 5 ला 5 ना, आणि पाय रेडियन म्हणजे किती? 118 पंचे आहे का एवढं बरोबर? मग हे कन्व्हर्जन यावे लागतील की नाही? यावे लागतील की नाही? आणि जर तुम्हाला एखादा साधा कोणीतरी बाहेरच्या माणसाने सहज प्रश्न विचारला की ठीक आहे तुम्ही लय गप्पा मारला, लय भारी सांगायला लागलात की 2 पाय रेडियन म्हणजेच 360 डिग्री सांगायला लागलात, मग तुम्ही सांगा बरं 1 रेडियन म्हणजे किती नेमकं? 1 रेडियन घोटाळा होईल की नाही? तर आता शांत डोक्याने बघा, नीट बघा रे बाळांनो. हे 2 पाय रेडियन ना, पण मी जर असं म्हटलं तुम्हाला, मी असं केलं 2 पाय इंटू 1 लिहिलं तर चालतं का? 2 पाय इंटू 1 लिहिलं तर चालेल का? इज इक्वल टू 360 डिग्री असं केलं चालतं का? आता परत बघायचं. आता हे 2 पाय नंबर आणि हे रेडियन मध्ये आणलं चालतं का? म्हणजे डावी बाजू रेडियन, उजवी बाजू डिग्री. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा 360 ला 360, आता हे 2 पाय इकडं डिव्हिजन मध्ये जाणार ना, इज इक्वल टू 1. पण आता हा पाय आहे का? पाय रेडियन घेऊन आलाय, पाय राहिलाय फक्त. बरोबर आहे का? मग 360 आणि हे 2 ला 2, आता हे 3.14 होतील ना. आता पाय आहे, पाय रेडियन नाही. मग तुम्ही मला सांगा 360 आणि हे केलं तर हे 6.28 येतं ना, आणि हे जर डिव्हिजन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे हे जवळपास 57च्या आसपास जातं ना. बरोबर आहे की नाही? हे आपण करून बघावं लागेल बाळांनो. जेवढं तुम्ही त्रास सहन करणार आत्ता, पुढे चांगलं आहे. आणि म्हणूनच ते खूप सारे मोटिवेशनल स्पीकर सांगतात बघा की शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळाल तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. हे म्हण आहे ना. आता जेवढा तुम्हाला त्रास होईल तो तुमच्या फायद्याचा आहे. जर तुम्हाला भविष्यामध्ये त्रास नको असेल तर. लक्षात आलं का? मग काल एकदम खुश होते सगळे, काल उत्तर पण चांगली का? कारण काल
काठीवाटी शिकवायला चालू होतं. आज त्याच्यावरच प्रॉब्लेम चालू झालाय की आज काल काल तुम्ही एकदम खुश वाटली मला, पण आज तेवढे तुम्ही दिसत नाही. उलट आज तुम्ही त्याच्यापेक्षा डबल खुश पाहिजे. का? कारण काल तुम्ही नॉलेज गेन केलं होतं, आज तुम्ही काय करायला लागलात? वापरायला लागलात. मग तुम्हाला इंजिनियर आणि डॉक्टर करून समाजामध्ये सोडलं जातं. कशासाठी? कारण आयुष्यभर तुम्हाला ते काय करायचं होतं? वापरायचं होतं. लक्षात आलं का? इंजेक्शन कसं द्यायचं, कुठं द्यायचं, काय द्यायचं, हे सगळं तिथं शिकवलं जाईल. मग ते 4-4.5 वर्षामध्ये तुम्ही शिकाल, परत कुठेतरी 1 वर्ष 2 वर्ष प्रॅक्टिस चांगली कराल, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एक्सपर्ट झाला, स्वतःचं क्लिनिक चालू कराल तुम्ही. बरोबर आहे की नाही? म्हणजे जे शिकलात ते आयुष्यभर वापरायचंय तुम्हाला. बरोबर आहे की नाही? मोराळे जादवर ताट बसायचं म्हणलं ताट. माझा तोच प्रॉब्लेम आहे. मला एक लेकरू तेवढंच महत्वाचं, प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन तेवढंच पाहिजे. मग आता मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजेत. खरंच कळायला तुम्हाला? रिलेशन्स लक्षात आले? असो, मग आणखी पुढे जायचंय आपल्याला. चला नेक्स्ट पेज वरती येत आहे का? पटकन ऑल रिलेशन्स वगैरे झालेले आहेत सगळे. पेज नंबर 166. चला तुम्ही जाऊ नका, तुम्ही बंदच करा. थांबा, बंद बंद बंद, फास्ट बंद करायचंय. बंद बंद बंद, कुणी बघायचं नाही. हा बरं, ठीक आहे ठीक आहे. एक क्वेश्चन मी सोडून देतो, थांबा, काय अडचण नाही. त्याच्यात एक क्वेश्चन दिलं ना, पहिलाच क्वेश्चन. ठीक आहे ठीक आहे, एक क्वेश्चन आणखी सोडवतो, परत द्यायचं बघूया आपण. चला नेक्स्ट पेज वरती क्वेश्चन बघा. त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम नंबर 83. प्रॉब्लेम नंबर 83 बघता एकदा. ए फ्लायव्हील. फ्लायव्हीलचा अर्थ कळतो का तुम्हाला? फ्लायव्हील म्हणजे कुठलंही एक असं चाक जे बेल्ट लावलेले असतात बघा, त्या बेल्टच्या मध्ये गोल 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 फिरत असतं. लांब कशाला? कुठं जरी गेलात, मळणी यंत्र वगैरे प्रत्येक ठिकाणी गोल फिरणार असतं. लांब आपला रसवंती बघितली का? रसवंतीच्या वरती असतात ना ते सगळे गोल फिरणारे चाक. फ्लायव्हील म्हणजे गोल फिरणारं चाक, एवढंच लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला इंग्लिश शिकवू का? फ्लायव्हीलचा अर्थ काय? चाक. ते काय करतं? रोटेट होणार आहे. लक्षात आलं का? चला, रोटेट ऍट अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ, आणि स्पीड किती दिली? तर स्पीड आहे 3000 RPM. स्पीड किती आहे त्याची? 3000. बरोबर आहे ना? मग इकडे बघा रे बाबांनो, 3000 RPM. RPM चा अर्थ कळतो का? RPM रोटेशन्स पर मिनिट पर म्हणा, किंवा रिव्हॉल्युशन्स पर. मी काय बोलायलो कळतं का? आणि मला असं वाटेल मी आज प्रॉब्लेम केला का काय? का काठीवाटी कशी शिकवायला पाहिजे, मगच तुम्ही खुश. बरोबर आहे की नाही? आणि नवीन आहेत, लेकरं कळलं तरच ऍडमिशन घेतात, पण बाळांनो हे असंच आहे. आणि जर फक्त डेफिनेशन आणि हे करायला गेलो तर मग अवघड होईल. आता हे तुम्ही नॉलेज गेन केले, पण प्रश्न कसा विचारतात ते बघा. ए फ्लायव्हील रोटेट्स ऍट अ कॉन्स्टंट स्पीड. तुमच्या समोर क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मी यातला महत्वाचा डेटा फक्त घेतलेला आहे. किती दिले तुम्हाला? 3000 RPM. म्हणजे ते चाक गोल किती वेळा फिरतंय? 3000 वेळा. किती वेळामध्ये? 1 मिनिटामध्ये. अरे पर मिनिट ना, 1 मिनिटात एवढा वेळा फिरतं. मग तुम्हाला मिनिटात बघायचं असतं का सेकंदात बघायचं असतं? तुम्ही मग सेकंदात किती वेळा फिरेल? अरे सांगायचं टेक्निकली. 3000 वेळा किती वेळा फिरलंय? मिनिटामध्ये. मग 1 सेकंदात कसं काढणार? तर 3000 भागिले 60 करावं लागेल ना, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग हे होणार RPS होणार, रिव्हॉल्युशन्स पर सेकंद किंवा रोटेशन्स पर. मग तुम्ही मला सांगा, हे अंड कॅन्सल केलं तर मला असं वाटतं हे किती येणार? 50 RPS. बरोबर आहे ना? डेटा त्यांनी कसा दिलेला असतो बघा. पुढे प्रश्न बघा. द अँगल डिस्क्राइब्ड बाय द शाफ्ट इन रेडियन इन 1 सेकंड. मग ते म्हणतात टोटल किती अँगल कव्हर केला जाईल. म्हणजेच त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट विचारलं. बरोबर आहे की नाही? ते पण किती वेळात विचारलं? 1 सेकंदामध्ये विचारलं. कळायलंय का? ओके. आणि मला एकाच गोष्टीची भीती वाटते बघा, की ज्या वेळेस 11वी किंवा 12वी चाललं आहे, तुम्ही कमीत कमी 8वी 9वीला तर थांबायला पाहिजे. त्याच्या खाली जर जायचं म्हणलं ना, तर मी क्लिअर सांगतो, मी एवढ्याच बेसिक लेवलला शिकवतो, तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण रट्टा तर होणार नाही आणि त्या लेवलला तर पोहोचावं लागेल. मग आता साधी सोपी गोष्ट आहे की
एका मिनिटात 3000 वेळा गोल फिरतं, एवढं तर कळलं ना. एका मिनिटात किती वेळा फिरलं, तर एका सेकंदात किती वेळा फिरेल, 50 वेळा. एका सेकंदात किती वेळा फिरला, 50 वेळा. एका सेकंदात 50 वेळा, तर एका मिनिटात किती वेळा फिरेल, 3000 वेळा. आता माझा साधा प्रश्न आहे की जर एक राऊंड मारला तर किती अँगल होतो, 360 डिग्री. पण प्रश्नात डिग्री मध्ये विचारले का रॅडियन मध्ये. मग एक राऊंड मारल्यानंतर 360 डिग्री होतं, किंवा एक राऊंड मारल्यानंतर माहिती आहे तुम्हाला सगळंच 2 पाय रॅडियन होतं, बरोबर आहे की नाही. मग एका सेकंदात किती राऊंड मारेल, राऊंड किती मारताय दिले ना, आता तुम्ही शोधले ना. ARPS एका सेकंदामध्ये आणि एका राऊंड मध्ये 2 पाय, बरोबर आहे ना. हा, मग मला सांगा सिन्स परत 8वीला जायचं का. तुम्ही मला सांगा डिस्टन्स कव्हर केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं, स्पीड इंटू, हा फॉर्म्युला आहे का लक्षात 8वीचा 7वीचा. मग माझा साधा प्रश्न आहे तोच ऍज इट इज फॉर्म्युला जो लिनियरचा आहे, लिनियरचा म्हणजे मीटर मध्ये लेंथचा, तोच इथं जाणार ना. मग इथं थीटा इज इक्वल टू स्पीड ओमेगा मध्ये ना, आणि इथं टाइम टी मध्ये ना. मग हे ओमेगा किती सांगतं, तर 50 RPS ना, 50 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. आणि एका राऊंड मध्ये अँगल किती होतो, 2 पाय रॅडियन, बरोबर आहे ना. 50 गुणिले 2 किती झालं, 100 पाय, बरोबर आहे की नाही. मग मला हे म्हणायचंय की एवढ्या बेसिक लेवलला हे चालणार आहे, पण तुमची मेंटॅलिटी बनावी लागेल अगोदर की आम्ही खरंच 12वीला गेलोय, आम्ही 8वी 9वी 10वी 11वी अभ्यास केलाय की नाही मला माहित नाही, पण आता करायचंय का नाही. आणि माझं प्रामाणिक आणखी एक मत आहे की जर खरंच करायचं असेल वेळानं तर राहा रे कॉलेज वगैरे, नाही तर आई बापांना सरळ सरळ सांगा होत नाही म्हणून, जास्त लोड घेऊ नका. उगाच इथे यायचं एक एक्झाम्पल लावलं की डोक्याला 4 वेळा हात लावून चोळत बसायचं, ते मला नाही आवडत सिरियसली. काठीवाटी एक एक्झाम्पल आहे ते, कुठं काय आणखी काय तुम्हाला सीईटीचा नीटचा जेईचा प्रश्न आला की नाही ना. बेसिक आहे सगळं. विचारलंय काय की एका मिनिटात एवढ्या राऊंड, एका सेकंदात किती कळतं ना. बरं माझा साधा प्रश्न, चला दुसरा प्रश्न. एका मिनिटामध्ये समजा 450 राऊंड झाले, किती झाले एका मिनिटात, किती झाले 450 चा अर्थ कळतो 450. एका मिनिटात झाले, एका सेकंदात किती होतील, करायचं ना. 450 झाले किती वेळात, एका मिनिटात म्हणजे 60, बरोबर आहे का. अंडा गेलं 6 6 6 7 42 3 राहिले, बरोबर आहे ना. म्हणजे एका सेकंदात किती राऊंड होतो, 7.5 ना. लक्षात आलं की नाही. बरं उलट विचारलं, समजा एका सेकंदात 10 राऊंड होतात, किती राऊंड होतात, तर एका मिनिटात किती होतील, एका तासात किती होतील. सिंपल आहे ना. एका तासामध्ये सेकंड किती असतात, एका तासात सेकंड किती असतात, हा. अरे बाबा 3600 सेकंद असतील ना. मग एका सेकंदात किती राऊंड मारतो, 10. एका तासात किती होतील, बरोबर आहे की नाही.